मुंबईच्या अंधेरी परिसरात एका महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। आंबोली भागातल्या श्यामनगरमध्ये ही काल रात्री घटना घडली आहे। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, पोलिसांनी काय कारवाई केली आहे सगळ्या संदर्भात आणि काय अधिक माहिती मिळतेय? ज्ञानदा, या प्रकरणामध्ये पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता आणि त्यापैकी 7 जणांना मुंबई पोलिसांनी पकडलं आहे। त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल। प्रकरण काल रात्रीचं आहे। ही महिला, जिचं वय 28 सांगण्यात येतं, ही आणि तिचा नवरा श्यामनगर या परिसरामध्ये घर बघण्यासाठी शोधण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस एक महिला ब्रोकर म्हणा किंवा त्या परिसरात जी घर घेऊन देते ती महिला त्यांच्यासोबत होती। उशीर झाल्यामुळे हे दोघे नवरा बायको या महिलेच्या घरी थांबले। तिथं रात्र त्यांनी थांबण्याचा विचार केला, तिथे थांबले ते आणि त्यावेळेस रात्री त्या महिलेच्या घरी अशी माहिती मिळते की काही 7 ते 8 लोकांनी येऊन तिच्यावर बलात्कार केला। अद्याप हे स्पष्ट नाही की महिलेचा नवरा त्यावेळेस कुठे होता, त्याच्यासोबत काय मारहाण केली होती का आणि कशा प्रकारे हे गँगरेपचं प्रकरण झालं आणि पोलिसांनी अटक केली। पण पोलिसांचं म्हणणं आहे की हे प्रकरण झालं होतं। आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आली होती आणि त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करत या 7 जणांना अटक केली आणि एक आरोपी अद्याप फरार आहे, ज्याच्या विरुद्ध क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा क्रिमिनल केसेसही आहेत या आधीचे। आणि पुढील कारवाई आता आणि चौकशी मुंबई पोलीस करत आहेत की हे झालं कसं किंवा सिक्वेन्स इव्हेंट बनवण्याचा प्रयत्न करतायत। महिला अद्याप रुग्णालयात भरती आहे। तिची प्रकृती जी आहे ती सुखरूप आहे, पण तिच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय किंवा एक गंभीर। आणि पोलिसांनी कारवाई करून या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे। त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। गणेश, धन्यवाद या माहितीबद्दल।